गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरपासून आपण न्यूमरिकल सॉल्व करतोय. मी बोर्डच्या बुकमधले सगळे सॉल्व न्यूमरिकल घेतोय. मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. मी न्यूमरिकल रीड करतो, केअरफुली ऐका. मग आपण गिवन नोट करूयात, फॉर्म्युला यूज करून सॉल्व करूयात. An electric dipole consists of two opposite charges, each of magnitude 1 microcoulomb, separated by 2 centimeter. The dipole is placed in an external electric field 10 raised to 5 Newton per coulomb. Find maximum torque acting on dipole. And second है, the external work we have to do to rotate a dipole from 180 degree starting from position theta is equal to 0. सो बघा, आपल्याला दोन चार्ज दिले. सो Q1 is equal to Q2 is equal to 1 मायक्रोकुलम. मायक्रोकुलम म्हणजे 10 raised to -6 कुलम. आपल्याला चार्ज दिला आहे 10 raised to -6 कुलम. 2L म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस 2 सेंटीमीटर दिले. सो हे झालं 2 × 10 raised to -2 मीटर. आपल्याला फाइंड करायचे टॉर्क, मॅक्झिमम टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल अँड वर्क डन टू रोटेट अ डायपोल थ्रू 180 डिग्री. ओके. सो चार्ज आपल्याला दिला आहे Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम. 1 मायक्रोकुलम म्हणजे 10 raised to -6 कुलम. डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस म्हणजे डायपोल लेंथ, त्याचा सिम्बॉल 2L असतो. 2L इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आता इथे एक लक्षात घ्या, 2L म्हणून हे 2 × 2 4 करायचं नाही. 2L मधलं 2L हा सिम्बॉलच आहे. सो दोन चार्जमधले जे डिस्टन्स असतं त्याला डायपोल लेंथ म्हणतात आणि डायपोल लेंथचा सिम्बॉल 2L असतो. तर आपल्याला 2L इज इक्वल टू दिलं आहे 2 × 10 raised to -2 मीटर. External electric field is also given. External electric field is 10 raised to 5 Newton per coulomb. आपल्याला फाइंड करायचं टॉर्क अँड वर्क डन टू रोटेट अ डायपोल थ्रू 180 डिग्री. आता टॉर्क काढायच्या अगोदर किंवा वर्क डन फाइंड करायच्या अगोदर आपल्याला डायपोल मोमेंट फाइंड करावी लागेल. मी काय म्हटलं लक्षात आलं का? आपल्याला चार्ज दिलं आहे आणि डायपोल लेंथ दिले, पण डायपोल मोमेंट दिलेली नाही आहे. तर पहिल्यांदा डायपोल मोमेंट काढूयात. डायपोल मोमेंट इज Q × 2L. सो डायपोल मोमेंट Q 10 raised to -6 into 2L, 2 × 10 raised to -2. सो डायपोल मोमेंट आली 2 × 10 raised to -8 कुलम मीटर. मी आपल्याला गिवन जे आज दिलं आहे, आपल्याला चार्ज दिला आहे, डायपोल लेंथ दिले, त्याच्यावरनं पहिल्यांदा मी डायपोल मोमेंट फाइंड केली. सो डायपोल मोमेंट आली 2 × 10 raised to -8 कुलम मीटर. ओके. मग आता टॉर्क आपल्याला फाइंड करायचे. टॉर्कचा फॉर्म्युला असतो टॉर्क इज इक्वल टू PE साइन थीटा. आता साइन थीटा मॅक्झिमम असेल तर टॉर्क मॅक्झिमम होणार, बरोबर आहे. साइन थीटा जर मॅक्झिमम असेल तर टॉर्क मॅक्झिमम होईल. साइन थीटा याची व्हॅल्यू +1 आली तर तो मॅक्झिमम कोसाइन अँगल झाला, मॅक्झिमम साइन अँगल झाला, बरोबर आहे. साइन थीटाला जर मी 1 पुट केलं म्हणजे थीटाला मी 90 डिग्री घेतलं, साइन 90 इज इक्वल टू 1, ही साइन रेशोची मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. मग मी असं म्हणतो, इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, साइन 90 इज इक्वल टू 1, then we get maximum torque. Tau max is equal to P into E. मॅक्झिमम टॉर्क P into E. कळलं का मी काय केलं ते? टॉर्कचा फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल टू PE साइन थीटा. ओके. म्हणजे टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन थीटा. साइन थीटा जर मॅक्झिमम असेल तर टॉर्क मॅक्झिमम होईल. मग साइन रेशोची मॅक्झिमम व्हॅल्यू +1 असते, बरोबर आहे, आणि ही व्हॅल्यू 90ला येते. मग मी थीटाला 90 डिग्री पुट केलं, साइन 91 झालं, मला मिळाला टॉर्क इज इक्वल टू P × E. सो हा झाला मॅक्झिमम टॉर्क. सो टॉ मॅक्स इज इक्वल टू
डायपोल मोमेंट आले 2 इंटू 10⁻⁻8 इंटू इलेक्ट्रिक फील्ड 10⁵. So Tomax is 2 into 10⁻³ न्यूटन मीटर. हा झाला मॅक्झिमम टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल. आता तिसरं न्यूमरिकल आहे, त्यातला तिसरा असं पॉईंट आहे आपल्याला फाइंड करायचं वर्क डन इन रोटेटिंग अ टॉर्क फ्रॉम पोझिशन 180 टू पोझिशन 0. मग वर्क डन इज इक्वल टू PE cos θ1 मायनस cos θ2. आपण थेरीला जे डेरिवेशन सॉल्व केले त्या डेरिवेशनमध्ये हे रिलेशन यूज केलं आहे. मग हियर θ1 इज 0 and θ2 is 180. मग वर्क डन इज इक्वल टू PE हे आलं cos 0 मायनस cos 180. W इज इक्वल टू PE cos 0 म्हणजे 1 मायनस cos 180 मायनस 1. सो हे आलं W इज इक्वल टू PE 1 + 1. सो वर्क डन इन रोटेटिंग अ टॉर्क थ्रू 180 फॉर्म्युलाला 2 टाइम्स PE. सो 2 डायपोल मोमेंट आहे 2 इंटू 10⁻⁻8. इलेक्ट्रिक फील्ड आहे 10⁵. सो हे आलं 4 इंटू 10⁻³ जूल. न्यूमरिकल लक्षात आलं. आपल्याला फक्त चार्ज आणि डायपोल लेंथ दिली होती, त्याच्यावरनं पहिल्यांदा मी काय केलं, डायपोल मोमेंट फाइंड केली, डायपोल मोमेंटवरनं टॉर्क फाइंड केला आणि त्यानंतर वर्क डन इन रोटेटिंग टॉर्क थ्रू 180 हे देखील फाइंड केलं. ओके. आता पुढची न्यूमरिकल आहे ती कपॅसिटरची न्यूमरिकल आहेत. मी रीड करतो पहिलं न्यूमरिकल. When 10⁵ electrons are transferred from one conductor to another conductor, potential difference of 10 volt appear between conductors. Find capacitance of conductor. Okay. 10⁵ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेत फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर कंडक्टर ऑन अकाउंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 10 volt. Find capacity of capacitor. So N नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड किती आहे 10⁵. ओके. त्यानंतर पोटेन्शियल दिलं आहे, पोटेन्शियल इज 10 volt. आपल्याला फाइंड करायचं आहे कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. ओके. आता अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल चार्ज इज इक्वल टू N इंटू E, Q इज इक्वल टू N इंटू E. मग N किती आहे 10⁵ इंटू इलेक्ट्रॉनिक चार्ज 1.6 इंटू 10⁻⁹. सो चार्ज आला 1.6 इंटू 10⁻14. इलेक्ट्रॉनिक चार्ज, एक मिनिट मी चेक करतो. हां, हे 10⁵ नाही आहे, 10⁸ आहे. मला ते दिसलं नाही. 10⁸ इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे झालं 10⁸, म्हणजे हे येणार 1.6 इंटू 10⁻11 कूलम. लक्षात आलं. या न्यूमरिकलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर 10⁸ दिलं आहे. मी चष्मा लावला नाही तर मला ते दिसलं नाही. ते 10⁸ आहे. सो अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल चार्ज इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज, इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज. आणि इलेमेंटरी चार्ज म्हणजे चार्ज ऑन प्रोटॉन किंवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हुज मॅग्निट्यूड इज 1.6 इंटू 10⁻⁹.
मग हे सॉल्व केलं तर मला चार्ज मिळाला 1.6 इंटू 10⁻11 कूलम. मग आपल्याला कपॅसिटी काढायची आहे. कपॅसिटी इज इक्वल टू सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. तो हे आलं 1.6 इंटू 10⁻11 डिवायडेड बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. सो हे आलं 1.6 इंटू 10⁻11. हा 10 वर घेतला म्हणजे -1 होणार 10⁻1. सो हे आलं 1.6 इंटू 10⁻12 फॅरड कपॅसिटी ऑफ कपॅसिटर. ओके, न्यूमरिकल तुम्हाला लक्षात आलं, कसं करायचे समजलं. हां, मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. फाइंड इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स बिटवीन 2 पॉईंट्स ए अँड बी. ओके, मी डायग्राम ड्रॉ करतो. ओके, C1 C2ची व्हॅल्यू आपल्याला दिल्यात. मी न्यूमरिकल वाचतो. हा C आहे, दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C4, इट इज C3 आणि हा फक्त C आहे. मी क्वेश्चन रीड करतो. फ्रॉम फिगर गिवन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स C if equivalent capacitance between point A and B is 1 microfarad. All other capacitors are in microfarad. ओके, मग इथे मी व्हॅल्यू पण नोट करतो. C1 8 मायक्रोफॅरड, C2 4 मायक्रोफॅरड, C3 1 मायक्रोफॅरड, C4 4 मायक्रोफॅरड, C4 4 मायक्रोफॅरड. एक मिनिट, हा डायग्राम चुकलाय. इथे एक कपॅसिटर आहे आणि हा C3 आहे. C3 C4 आणि हा C5 आहे. C5 4 मायक्रोफॅरड, 4 मायक्रोफॅरड. C इक्विव्हॅलंट 1 मायक्रोफॅरड. ओके, तर आपल्याला C ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा कपॅसिटर C आहे. लक्षात आलं. डायग्राम बघा. डायग्राम असा दिलाय. दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3, दिस इज C4, दिस इज C5. हा C, हा पॉईंट A आणि हा पॉईंट B. ए आणि बी मध्ये इक्विव्हॅलंट कपॅसिटी 1 मायक्रोफॅरड दिले. तर तुम्हाला विचारलंय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ C. आता नीट लक्ष द्या. C4 आणि C5 एकमेकाला पॅरलल आहेत, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याऐवजी एकच कपॅसिटर येणार. मग मी पुन्हा डायग्राम बनवतो. हा A, हा झाला C, हा झाला C3. 4 आणि 5 एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे हा आला C4 5. हा पॉईंट B. आता इकडे बघा, हा डायग्राम. C1 C2 एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, मग त्यांच्याऐवजी एकच आला. हे आलं C12, बरोबर आहे. आता हे दोघं
सिरीजमध्ये आहे, बरोबर आहे. मग पुन्हा पुढचं मी सॉल्व करतो, पुढचा डायग्राम ड्रॉ करतो. हा सी, हा आला सी 3 4 5, हा पॉईंट बी, हा C1 2 लाईक, बरोबर आहे. आता हे दोघं एकमेकाला पॅरलल होणार. मग आपला पुढचा डायग्राम असा येईल, हा पॉईंट ए, हा सी, हे दोघं पॅरलल आहेत. म्हणजे हे आलं C1 2 3 4 5 आणि हा पॉईंट आला बी. मग आता आपण 1 बाय 1 सॉल्व करूया, बरोबर आहे. आता C4 आणि C5 हे पॅरलल आहेत. सो C4 5 इज इक्वल टू C4 प्लस C5. C4 4 आहे, C5 देखील 4च आहे. सो C4 5 इज इक्वल टू 8 मायक्रोफॅरड आलं. ओके, इथं मायक्रोफॅरडला कन्वर्ट करायची गरज नाही आहे, कारण आपलं आन्सर मायक्रोफॅरडमध्ये डायरेक्ट काढलं तरी चालेल. तुम्ही ज्या वेळेला एखादं न्यूमरिकल सॉल्व करून त्याचं आन्सर काढता त्यावेळेला मायक्रोफॅरडला कन्वर्ट करायचं. हे असले सर्किट ॲनालिसिसवाले न्यूमरिकल असतात, तिथे कपॅसिटीला कन्वर्ट करत बसायचं नाही. हां, आता C1 आणि C2 एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, बरोबर आहे. मग 1/C12 इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. सो 1/C1 आहे 8 प्लस 1/C2 आहे 4. मग हे आलं 1/8 प्लस 2/8. सो 1/C12 हे आलं 3/8. सो C12 इज 8/3 मायक्रोफॅरड. C12 पण काढून घेतलं, बरोबर आहे. आता C12 आणि सी इकडचं करूयात. हा C4 5 आणि C3 हे एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, यांचं इक्विव्हॅलंट काढूयात. 1/C3 4 5 इज इक्वल टू 1/C3 प्लस 1/C4 5. 1/C3 1 आहे प्लस C4 5 8 आहे, बरोबर आहे. 1/8 म्हणजे हे आलं 8/8 प्लस 1/8 म्हणजे हे आलं 9/8. 1/C3 4 5. सो C3 4 5 इज इक्वल टू 8/9. C3 4 5 पण मी काढलं. आता C3 4 5 आणि C12 एकमेकाला पॅरलल आहे, बरोबर आहे. C3 4 5 आणि C12 एकमेकाला पॅरलल आहे. मग ह्यांचं इक्विव्हॅलंट काढतो. सो C12 3 4 5 इज इक्वल टू 8/3 प्लस 8/9 म्हणजे हे आलं 24/9 प्लस 8/9. सो C1 2 3 4 5 आपल्याला मिळालं 32/9. लक्षात आलं का? आता C आणि C1 2 3 4 5 हे दोघं सिरीजमध्ये आहेत बिटवीन पॉईंट ए अँड बी, बरोबर आहे. सो 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/C प्लस 1/C1 2 3 4 5. ह्यातली इक्विव्हॅलंट कपॅसिटी आपल्याला दिले.
So C 1 upon C is equal to 1 upon C equivalent minus 1 upon C 1, 2, 3, 4, 5. So here 1 upon 1 minus 1 upon 32 by 9. So here 1 upon 1 minus 9 upon 32. म्हणजे हे आलं 32 minus 9 upon 32. 32 minus 9 किती झालं 23. बरोबर आहे. सो हे आलं 23 upon 32. Therefore C is equal to 32 upon 23 आणि हे आन्सर येतं 1.39 मायक्रोफॅरड. न्यूमरिकल तुमच्या लक्षात आलं. एकदा डायग्रॅम बघा. डायग्रॅममध्ये C4 आणि C5 एकमेकाला पॅरलल आहे. मग त्यांचा इक्विव्हॅलंट C45 आला. बरोबर आहे. C12 एकमेकाला सिरीजमध्ये त्यांचा इक्विव्हॅलंट C12 आला. आता हा C3 आणि C45 हे दोघं सिरीजमध्ये आहेत. त्यामुळे ह्यांचा इक्विव्हॅलंट किती आला C345 आला. आणि हा C12 हे दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. बरोबर आहे. आणि ते ह्या C1ला सिरीजमध्ये असतील. मग त्याच्यावरनं मी पुन्हा डायग्राम ड्रॉ केला. तर हा C आणि हे C1 2 3 4 5 यांचं इक्विव्हॅलंट. सो आन्सर आलं 1.39. आता हे न्यूमरिकल आहे. हे टिपिकल JEE किंवा नीटचं न्यूमरिकल आहे. आपलं MTGचं बुक किंवा मॅग्रॉईलचं बुक तुम्ही कोणतंही JEEचं बुक उघडा, नीटचं बुक उघडा, त्याच्यामध्ये हे न्यूमरिकल सापडेल. आता आपण हे न्यूमरिकल जसं कपॅसिटरसाठी केलं आहे असंच न्यूमरिकल कदाचित रजिस्टरसाठी पण येऊ शकतं. लक्षात आलं. मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. हां. A parallel plate capacitor has plate area 4 centimeter square and plate separation is 2 millimeter. Calculate capacitance. हां बघा. पॅरलल प्लेट त्याचा प्लेट एरिया दिलाय 4 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे हे आलं 4 × 10⁻² सेंटीमीटर टू मीटर 10⁻². आणि त्याचा स्क्वेअर. सो प्लेट एरिया आला 4 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. प्लेट सेपरेशन दिलंय 2 मिलीमीटर. प्लेट सेपरेशन 2 मिलीमीटर. सो हे आलं 2 × 10⁻³ मीटर. आपल्याला प्लेट एरिया दिलाय, प्लेट सेपरेशन दिलंय आणि विचारलंय व्हॉट इज कपॅसिटी ऑफ कपॅसिटर. मग आपल्याला कपॅसिटी काढायची आहे. आता प्लेट एरिया दिलाय, प्लेट सेपरेशन दिलंय, म्हणजे हा पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे. बरोबर आहे. मग कपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू A∈0 अपॉन D. मग A आहे 4 × 10⁻⁴ इंटू 8.85 into 10⁻12 divided by plate separation 2 × 10⁻³ म्हणजे हे आलं 2 न कट करतो, हे 2 झालं. 2 × 8.85 into 10⁻12 -4 -16 आणि हा -3 वर आला म्हणजे हे आलं 10⁻3. बरोबर आहे. 8.85 इंटू 2 किती येतं 5 2 × 10 1 17 1 17 17.70 येतं. मग हे आलं 17.70 इंटू 10⁻13 फॅरड किंवा 1.77 इंटू 10⁻12 फॅरड.
ओके, आपल्याला प्लेट एरिया दिला होता, प्लेट सेपरेशन दिलं होतं आणि आपल्याला फाइंड करायचं होतं कपॅसिटी ऑफ कपॅसिटर. आता त्यात पुन्हा तिने एक सब क्वेश्चन दिला आहे, वेन कपॅसिटन्स इज व्हॉट इज कपॅसिटन्स इफ स्पेस बिटवीन the plate is filled completely with a dielectric slab having constant 6.7. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय, आपल्याला ही स्पेस भरायची आहे विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 6.7. मग आपल्याकडे रिलेशन असतं सी मीडियम इज इक्वल टू के टाइम्स सी एअर. ओके, मग हे आलं 6.7 इंटू 1.77 इंटू 10⁻⁻12. ओके, मग हे सॉल्व केलं त्याचं आन्सर येतं 7.9 इंटू 10⁻⁻12 फॅरड. आता इथे कॅल्क्युलेशन करायला मी लॉगबुक वापरलं नाही आहे, मी डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर करून आन्सर काढलं. तर कपॅसिटी ऑफ कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब फॉर्म्युला टू सी मीडियम इज इक्वल टू के टाइम्स सी एअर. मग त्याच्यावरनं सी मीडियम आलं 7.9 इंटू 10⁻⁻12 मीटर. ओके, पुढचं न्यूमरिकल रीड करतो. इन कपॅसिटर ऑफ कपॅसिटन्स 20 मायक्रोफॅरड, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट इज 2 मिलीमीटर. डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ विड्थ 1 मिलीमीटर अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 इज इन्सर्टेड बिटवीन प्लेट. व्हॉट इज न्यू कपॅसिटन्स. आता कपॅसिटी ऑफ एअर कपॅसिटर आपल्याला दिले, सी एअर इज इक्वल टू दिलं आहे 20 मायक्रोफॅरड. इथे पण आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही, आपण डायरेक्ट रेशो घेऊन सॉल्व करूया. प्लेट सेपरेशन दिलं आहे डी इज इक्वल टू 2 मिलीमीटर म्हणजे 2 इंटू 10⁻³ मीटर. थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब पण आपल्याला त्यांनी दिले, थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब इज 1 मिलीमीटर म्हणजे 1 इंटू 10⁻³ मीटर. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के पण दिला आहे 2 आहे तो. ओके, आता कपॅसिटी ऑफ एअर कपॅसिटर फॉर्म्युला असतो A∈0 अपॉन डी. कपॅसिटी ऑफ मीडियम कपॅसिटर फॉर्म्युला असतो A∈0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी अपॉन के. मग रेशो घेऊया, सी एअर अपॉन सी मीडियम इज इक्वल टू येणार डी मायनस टी प्लस टी अपॉन के डिवायडेड बाय डी. मग इथे डिस्टन्स आपण कन्वर्ट करून घेतले, कन्वर्ट करायची पण गरज नाही, डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट करू शकतो, कारण डी पण 2 मिलीमीटर आहे आणि टी आहे ते 1 मिलीमीटरमध्ये आहे. मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो कन्वर्जन न करता. डी 2 आहे, के 1 आहे. नको, आपण कन्वर्ट करूया, कारण आन्सर आपल्याला काढताना गडबड नको व्हायला. 2 इंटू 10⁻³ मायनस टी थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब 1 इंटू 10⁻³ प्लस थिकनेस 1 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 डिवायडेड बाय डी 2 इंटू 10⁻³ सी एअर 20 सी मीडियम आपल्याला काढायचं आहे. मग हे झालं 20 डिवायडेड बाय सी मीडियम इज इक्वल टू, हे बघा हे 0.5 होणार, बरोबर आहे. 2 - 1 म्हणजे हे 1 आलं. मी असं करतो 2 - 1 प्लस 0.5 इंटू 10⁻³ कॉमन काढलं डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻³ 10⁻³ 10⁻³ कॅन्सल झालं, बरोबर आहे. आता 2.5 म्हणजे हे 1.5 येणार. हे बघा 2 प्लस 0.5 2.5 मायनस 1 म्हणजे 1.5 आलं. 1.5 अपॉन 2 इज इक्वल टू 20 अपॉन सी मीडियम. सो सी मीडियम इज इक्वल टू 20 इंटू 2
अपॉन 1.5 म्हणजे आलं 40 अपॉन 1.5 म्हणजे 3/2. ओके, मग 3 कट करतो. हे 13.33 येणार, बरोबर आहे. इंटू 2 म्हणजे 3 2 जार 6, 3 2 जार 6, 26.66 मायक्रोफॅरड ही आली कपॅसिटी. लक्षात आलं, न्यूमरिकल कळलं. ओके, आता अजून काही न्यूमरिकल राहिलेत का बघतो. न्यूमरिकल एक राहिलं आहे बघा, मी वाचतो. अ पॅरलल प्लेट एअर कपॅसिटर हॅज कपॅसिटन्स 3 × 10⁻⁹ फॅरड. A slab of diameter constant 3 and thickness 3 centimeter is completely filled in between space of capacitor. Potential difference between plate is maintained 400 volt. Find energy stored in capacitor. Okay, capacity आपल्याला दिले, capacity दिले 3 × 10⁻⁹, 3 × 10⁻⁹ फॅरड. ओके, पोटेन्शियल दिले 400 व्होल्ट आणि क्वेश्चन विचारलं फाईन एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर. सो एनर्जी स्टोर्ड इज इक्वल टू हाफ CV². हे आलं हाफ 3 × 10⁻⁹ इंटू 4 × 10⁻², 400 म्हणजे त्याचा स्क्वेअर. सो हे आलं हाफ 3 × 10⁻⁹ इंटू 16 × 10⁻⁴, 8 3 जार 24, 24 × 10⁻⁵ जूल एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटी. लक्षात आलं. तर या टॉपिकचे सगळे सॉल्व न्यूमरिकल मी तुमच्याकडनं करवून घेतलेत, म्हणजे मी स्वतः सॉल्व करून दिलेत. आता सध्या आपण काय करूयात, टॉपिकमधले सॉल्व न्यूमरिकल तुम्ही ज्या वेळेला कॉलेजचे एक्झाम द्याल किंवा बोर्डची एक्झाम द्याल, मॅक्झिमम क्वेश्चन हे सॉल्व न्यूमरिकलवरच असतात. आता जो एक्झामचा नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फिजिक्सचे न्यूमरिकल खूपच कमी केलेत. न्यूमरिकल आता फक्त आय थिंक मला वाटतं 10 to 12 मार्क्ससाठीच आहेत आणि त्यातले ऑलमोस्ट सगळे न्यूमरिकल हे सॉल्व न्यूमरिकल असणार आहेत. मग सॉल्व न्यूमरिकल प्रत्येक टॉपिकचं मी घेत जाणार आहे. ईच अँड एव्हरी न्यूमरिकल आपण कव्हर करूयात म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ह्याच्यासोबत मी नोट्स देखील सेंड करतो. आता आपण पुढचं लेक्चर आहे तो आपण टॉपिक चालू करूयात करंट इलेक्ट्रिसिटी. त्याचं पहिल्यांदा रिव्हिजन करतो आणि मग आपण आपला टॉपिक कंटिन्यू करूयात बोर्डचा टॉपिक. ठीक आहे, थांबूया.